वनरक्षक वनसेवक भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। येणाऱ्या दिवसामध्ये वनरक्षक आणि वनसेवकांच्या 14,500 प्लस जागांसाठी भरती निघत आहे, ज्यामध्ये वनरक्षकांच्या 1000 ते 1600च्या आसपास या ठिकाणी जागा निघणार आहे। त्याचबरोबर वनसेवकांच्या यामध्ये 12,991 जागा या ठिकाणी निघणार आहे, कारण की वनसेवकांचा याच्या अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो शासन निर्णय आला आणि ज्यामध्ये 12,991 जागा रिक्त आहे सध्याच्या कंडिशनला, आणि हे गड्ड संवर्गातलं पद आहे वनसेवक। तर वनसेवक आणि वनरक्षकची ही भरती येणाऱ्या दिवसामध्ये निघत आहे आणि शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे वनरक्षक वनसेवक या भरतीमध्ये। तर भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर वनरक्षक आणि वनसेवकची भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे, तर मेन आपण याबद्दलच आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। वनरक्षक वनसेवक भरतीमध्ये उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते निर्णय, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून वनरक्षक वनसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। आणि त्याचबरोबर जे वनरक्षक वनसेवकची तयारी कशी करायची हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पुढे सांगणार आहे। हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे, व्हिडिओ पूर्ण आपल्याला पाहायचा आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात अगोदर मी तुम्हाला वनसेवक पदाबद्दल माहिती या ठिकाणी सांगून देतो। तर पहा, वनसेवकचं जे हे पद आहे हे पहिल्यांदा नव्याने या ठिकाणी निर्माण करण्यात आलं आहे, ज्यामध्ये 12,991 जागा यामध्ये रिक्त आहे। आणि त्याचबरोबर यामध्ये शिक्षण फक्त 10वी पास आणि 12वी पास पाहिजे। तुमचं जर ग्रॅज्युएशन जरी झालं असेल तर आपल्याला फॉर्म भरता येणार नाही वनसेवक या पदामध्ये, कारण की शासन निर्णयामध्ये या ठिकाणी सांगितलं आहे की वनसेवक पदामध्ये जे पण उच्च शिक्षित पोरं आहे तर त्यांना फॉर्म भरता येणार नाही, हे जे विद्यार्थी मित्रांनो शासन निर्णयामध्ये लिहिलेलं आहे। आणि त्याचबरोबर मुलांना आणि मुलींना फॉर्म भरता येणार आहे वनसेवक पदामध्ये। आणि वनसेवकचं जे हे पद आहे तर हे गड्ड संवर्गातलं हे पद आहे वनसेवकांचं, आणि यामध्ये जर आपलं सिलेक्शन झालं वनसेवक पदामध्ये तर पगार सुद्धा आपल्याला 15,000 ते 47,600 पर्यंत आपल्याला वनसेवक पदामध्ये पगार आपल्याला भेटणार आहे। आणि त्याचबरोबर वनसेवक मध्ये जे विद्यार्थी मित्रांनो वयोमर्यादा जर आपण विचार केला तर 18 ते 38 वर्षापर्यंत यामध्ये वयोमर्यादा तुम्हाला पाहायला भेटणार आहे, कारण की गड्ड संवर्गातले हे पद आहे। कारण की जेवढे पण गड्ड संवर्गातले पद असते तर त्यामध्ये जे वयोमर्यादा राहते 18 ते 38 वर्षापर्यंतच त्यामध्ये वयोमर्यादा राहते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर आपण वनसेवक भरतीमध्ये पेपर होणार आहे की नाही होणार आहे असे भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते, तर आताच सांगून देतो वनसेवक पदामध्ये आपला या जे विद्यार्थी मित्रांनो पेपर होणार आहे, कारण की शासन निर्णयामध्ये दिलेला आहे की ही भरती सरळ सेवेने घेतली जाणार आहे। तर यामध्ये पेपर असणार आहे आणि पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे सामान्य ज्ञान झालं, त्याचबरोबर जे बुद्धिमत्ता चाचणी झालं, त्याचबरोबर मराठी व्याकरण झालं, इंग्रजी ग्रामर झाला, हाच सिलेबस या ठिकाणी असणार आहे, एक लक्षात ठेवा। तर अशी जे विद्यार्थी मित्रांनो वनसेवकांची या ठिकाणी प्रोसेस आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आता भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर वनरक्षक वनसेवकांची भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार असे भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर मी तुम्हाला आता सांगून देतो, तो बार वनरक्षक आणि वनसेवकांचे जवळपास 14,500 प्लस जागांसाठी भरती निघत आहे। तर ही भरती निघण्याचं सर्वात मोठं कारण आहे समोर जे विद्यार्थी मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे, जसं जिल्हा परिषद झालं, पंचायत समिती झालं, महानगरपालिका झालं, ह्या काही निवडणुका जे विद्यार्थी मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पुढील जे हे निवडणुका आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि निवडणुकीचे जे विद्यार्थी मित्रांनो वारे या ठिकाणी वाहून राहिले, एक लक्षात ठेवा। स्थानिक स्वराज्य संस्थेचे जिल्हा परिषद झालं, पंचायत समिती झालं, त्याचबरोबर महानगरपालिका झालं, तर हे भरती जे विद्यार्थी मित्रांनो निघणार आहे, एक लक्षात ठेवा। तर आता भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर वनरक्षक आणि वनसेवकांची भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे, तर आताच सांगून देतो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, नोव्हेंबर महिन्याच्या आसपास तुम्हाला वनरक्षक आणि वनसेवकांची भरती या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। जवळपास 14,500 प्लस जागांसाठी ही भरती निघणार। हे भरती निघण्याचं सर्वात मोठं कारण आहे, कारण की समोर जे निवडणूक आहे निवडणुकीच्या अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती सुद्धा निघण्याची दाट शक्यता आहे। तर जेव्हा पोलीस भरती निघाली तर वनरक्षकांची सुद्धा भरती या ठिकाणी निश्चितच येणार आहे, तर आपल्याला तयारी करायची आहे। तर आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे जे वनमंत्री आहे गणेश नाईक यांनी सुद्धा याच्या अगोदर घोषणा केली होती की आम्ही वन विभागामध्ये जेवढ्या पण जागा रिक्त आहे वनरक्षक वनसेवकांच्या त्या सर्व आम्ही वनपाल झालं त्या सर्व जागा आम्ही भरणार आहे, अशी घोषणा याच्या अगोदर महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी या
ठिकाणी घोषणा केलेली आहे, एक लक्षात ठेवा। नक्कीच ज्या विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या दिवसामध्ये हे भरती तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, एक लक्षात ठेवा। तर आपल्याला तयारी कशा प्रकारे करायची मी तुम्हाला हे नाही सांगत की तुम्ही अकॅडमी लावा, तुम्ही या ठिकाणी हजारो लाखो पैसे तुम्ही खर्च करा, मी तुम्हाला हे सांगत नाही। मी तुम्हाला एकच सांगतो, ज्यांना सुद्धा वनरक्षक वनसेवक भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर सेल्फ स्टडी करा। गावामध्ये असेल तर गावामध्ये अभ्यास करा, वाचनालयामध्ये, तालुक्याच्या ठिकाणी असेल तर तालुक्याच्या ठिकाणी लायब्ररीमध्ये अभ्यास करा, त्याचबरोबर जिल्ह्याच्या ठिकाणी असेल तर जिल्ह्याच्या ठिकाणी लायब्ररी लावा, त्या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे, एक लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर ग्राउंड सुद्धा आपल्या इकडेच करा, गावाखेड्यातले असेल तर गावामध्ये ग्रुप बनवा आणि गावातच जे विद्यार्थी मित्रांनो रनिंग त्या ठिकाणी तुम्ही मारा, कारण की यामध्ये रनिंगवर खूप या ठिकाणी हा रनिंगच मेन या ठिकाणी पॉईंट आहे, कारण की रनिंग जर आपली 17 मिनिटांमध्ये निघाली तर पैकीच्या पैकी मार्क्स आपल्याला भेटणार आहे, सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस यामध्ये राहते। आणि तुम्हाला वाचायचं का आहे, तुम्ही काय करता, एवढे मोठे पुस्तक या ठिकाणी वाचता, मी तुम्हाला एक सांगून देतो, एवढे मोठे पुस्तक वाचल्यापेक्षा एवढंच वाचा आणि जे येणार आहे ते या ठिकाणी वाचा। कारण की पहा विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षक आणि वनसेवक पदामध्ये तेच प्रश्न परीक्षेला विचारले जाते जे याच्या अगोदर परीक्षेमध्ये विचारले गेले होते वनरक्षकच्या। तर वनरक्षकचा जो पेपर असणार हा TCS कंपनी घेते आणि TCS कंपनी काय करते, जे प्रश्न मागील वर्षीचे आहेत तर ते प्रश्न या ठिकाणी रिपीट करते, एक लक्षात ठेवा। तर आपल्याला जेवढे पण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे, वनरक्षक भरतीचे जेवढे पण क्वेश्चन पेपर आहे, जे पण याच्या अगोदर पेपर झाले आहे, तर ते सर्व पेपर आपल्याला या ठिकाणी वाचायचे, प्रश्नपत्रिका संच आपल्याला वाचायचा आहे। तर तुम्हाला जर पूर्ण पेपर सेट पाहिजे असेल वनरक्षकचे 2023चे म्हणा 2019चे, आपण सर्व टेलिग्राम ग्रुपवर टाकलाय निशुल्क। आपलं टेलिग्राम ग्रुप आहे माझी नोकरी कॉर्नर आहे, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, जॉईन करून घ्या। त्यावर सर्व आपण जे विद्यार्थी मित्रांनो प्रश्नपत्रिका टाकलेल्या 2023 मध्ये पहिल्या दिवसापासून तर शेवटल्या दिवसापर्यंत जेवढे पण पेपर झाले ते सर्व पेपराची PDF टाकली आहे, निशुल्क आहे। त्यामध्ये 1 रुपया सुद्धा आपण कोणापासून घेणार नाही, 1 रुपया सुद्धा आपल्याला पाहिजे नाही, त्यावर आपण पूर्ण निशुल्क ते सर्वांसाठी ते PDF आहे, निशुल्क आपल्याला ते घेता येणार आहे, 1 रुपया आपल्याला या ठिकाणी लागणार नाही आहे। तर तुम्ही ते या ठिकाणी जॉईन करून घ्या। आता वनरक्षक भरतीमध्ये जर पाहिलं तर वनरक्षक भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो शिक्षण 12वी पास पाहिजे, सायन्स कॉमर्स असेल तरी भरता येते, पण आर्ट जर असेल तर अर्थशास्त्र किंवा भूगोल ह्या दोनपैकी एक विषय आपला असला पाहिजे तरच भरता येते। वयोमर्यादा 18 ते 27 लागते आणि SC/ST ला 5 वर्ष सूट असते। आणि पगारचा जर विचार केला वनरक्षक मध्ये 21,700 ते 69,100च्या दरम्यान यामध्ये आपल्याला पगार भेटते। आणि वनरक्षक भरतीमध्ये निवड प्रक्रियेचं जर पाहिलं, सर्वात अगोदर पेपर आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण निवड प्रक्रिया आहे। वनरक्षक भरतीमध्ये सर्वात अगोदर आपला काय असणार आहे, यामध्ये पेपर असणार आहे आणि पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, सामान्य ज्ञानाचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, मराठी व्याकरणचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, टोटल 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। एका प्रश्नाला 2 गुण आहे, 120 मार्काचा पेपर आहे, 80 मार्काचा ग्राउंड आहे आणि त्याचबरोबर टोटल फक्त 60च प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। आणि त्यामध्ये पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते, गणिताचा विषय नसते आणि पेपरमध्ये पासिंगचा जर आपण विचार केला तर 60 पैकी आपले 27 प्रश्न बरोबर आले तर आपण पेपर पास असतो। कोणते कॅटेगरीचे असाल, SC ST OBC EWS NT VJ ओपन SBC SCBC कोणते कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 60 पैकी जर 27 प्रश्न आपले बरोबर आले तर आपण या ठिकाणी पेपर पास असतो, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे आपला सर्वात अगोदर पेपर असणार आहे, पेपर झाल्यानंतर आपला ग्राउंड असणार आहे। उंचीचा जर विचार केला, पुरुष उमेदवारांसाठी उंची 163 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवारांसाठी उंची 150 सेंटीमीटर, छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर आपली भरली पाहिजे। त्याचबरोबर तुम्ही ST कॅटेगरीचे असाल तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 152.5 सेंटीमीटर उंची लागते, महिला उमेदवार असाल तर 145 सेंटीमीटर उंची लागते, छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। आणि हे झाल्यानंतर आपण ग्राउंडचा जर विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी 5 किलोमीटर रनिंग आहे, 17 मिनिटांमध्ये मारली तर आपल्याला पैकीच्या पैकी मार्क भेटणार आहे, आपल्याला पूर्ण 80 मार्क भेटणार आहे। जसजसा टाइम आपला वाढणार आहे तसतसे कमी मार्क्स आपल्याला भेटणार आहे। आणि त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं, महिला उमेदवारांसाठी 3 किलोमीटर रनिंग आहे, 12 मिनिटांमध्ये मारायचे आहे, 12 मिनिटांमध्ये रनिंग मारली तर आपल्याला पैकीच्या पैकी 80 मार्क भेटणार आहे। जसजसा टाइम वाढणार आहे तसतसे कमी मार्क्स भेटणार आहे। आणि हे सर्व ग्राउंड झाल्यानंतर आणखीन टेस्ट आहे, पुरुष उमेदवारांना 25 किलोमीटर पैदल चालू लागते 4 घंट्यामध्ये, महिला उमेदवारांना 16 किलोमीटर पैदल चालू लागते 4 घंट्यामध्ये, अशी प्रोसेस आहे। ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। चॅनल सबस्क्राइब करून ठेवा व्हिडिओ अपडेटसाठी। आजच्यासाठी थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।